To all BSc first year student, then today's topic is the significance of canal system. Significance of canal system मध्ये जे आहे तुम्हाला 4 सिग्निफिकन्स दिलेले आहे. तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा न्यूट्रिशन रेस्पिरेशन एक्सक्रिएशन अँड रिप्रोडक्शन्स. ओके, नेम लक्ष ठेवायचं आहे. न्यूट्रिशन रेस्पिरेशन एक्सक्रिएशन्स अँड रिप्रोडक्शन्स. फर्स्ट इज द न्यूट्रिशन. The flagella of kinetocytes beats to produce the water current which enters into the spongiocele through the ostia. जे फ्लॅजेला असतात, याच्या आधी आपण जे मेकॅनिझम ऑफ वॉटर करंट घेतलेला आहे त्याच्याशी रिलेटेड हे सिग्निफिकन्स आहे. म्हणजे तुम्हाला जो क्वेश्चन येईल तो येणार आहे मेकॅनिझम ऑफ वॉटर करंट अँड राईट द सिग्निफिकन्स ऑफ कॅनल सिस्टीम. टोटल 8 मार्क्ससाठी राहणारा कंप्लीट क्वेश्चन. ठीक आहे. याच्यामध्ये बघा न्यूट्रिशन, जे काही फ्लॅजेला असतात किनाओसाइटच्या त्यांची जी बीड्स असतात प्रोड्यूस काय करतात वॉटर करंट आणि त्याच्यामुळे ते एंटर्स होतो स्पॉन्जोसिलमध्ये. कशाच्या थ्रू? ओस्टियाच्या थ्रू. अँड प्रोव्हाइड्स करते फूड पार्टिकल अँड नीली ऑल द सेल्स ऑफ द सायफा सिलिका कॅल्शियम सॉल्ट्स अदर सबस्टन्सेस ॲब्सॉर्ब टू द वॉटर अँड पास थ्रू द स्पॉन्जोसिल कॅनलमध्ये. म्हणजे जे न्यूट्रिशन्स असते, न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन फूड जे असते ते पास केलं जाते कशाच्या थ्रू? बाय द फ्लॅजेलाच्या थ्रू किंवा वॉटर करंटच्या थ्रू एंटर होते. ओके, वॉटर करंटच्या थ्रू जे काही वॉटर जेव्हा एंटर होईल त्याच्यासोबत हे बाकी सबस्टन्सेससुद्धा काय होतील? एंटर होतील बाय द स्पॉन्जोसिल अँड थ्रू द ओस्टिया. आता याच्यामध्ये जे काही फ्लॅजेला ऑफ द किनाओसाइटच्या ते बीड्स प्रोड्यूस करतात वॉटर करंटमध्ये आणि एंटर होते ऑफ द स्पॉन्जोसिल थ्रू द ओस्टिया. आणि द फूड पार्टिकल जेव्हा एंटर होतात इन द सेल ऑफ सायपामध्ये तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कोणते सबस्टन्सेस असतात? सिलिका कॅल्शियम सॉल्ट अदर सबस्टन्सेस ॲब्सॉर्ब केलं जाते ऑफ द वॉटरमध्ये आणि पास कुठं होते? थ्रू द स्पॉन्जोसिल कॅनलमध्ये. ओके. रेस्पिरेशन. फ्रेश वॉटर एंटर इन टू द बॉडी ऑफ द सायकॉन इज रिच इन ऑक्सिजन. आता जे काही फ्रेश वॉटर एंटर होते सायकॉनच्या बॉडीमध्ये तेव्हा काय एंटर होतो त्याच्यामध्ये? ऑक्सिजन. अँड गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बाय द सिम्पल डिफ्युजन. एक्सचेंज कशाचं होते? गॅसेसचं. ते प्रोसेस कशामध्ये होते? बाय द सिम्पल डिफ्युजन. अँड कार्बन डायऑक्साईड जो असतो तो रिमूव्ह केला जाते ऑफ द स्पॉन्जी बॉडीमधून आउटगोईंग वॉटर. म्हणजे जो CO2 आहे तो बाहेर फेकला जातो बाय द युझिंग स्पॉन्जी ऑफ बॉडीमधून आउटगोईंग वॉटरच्या थ्रू काय होतो? कार्बन डायऑक्साईड जो असतो बाहेर निघून जातो ऑफ द स्पॉन्जी बॉडीच्या. Then next is the excretion. While leaving the body of the water current removes the adjusted waste and nitrogenous excretory product. Excretion म्हणजे काय असते? जे वेस्टेज प्रोडक्ट आहे ते आउटसाईडमध्ये टाकून देणे. ठीक आहे. मग काय असते? ही जी लिव्हिंग द बॉडी काय करते? वॉटर करंट जे असते वॉटर करंटच्या थ्रू काय असते? रिमूव्ह करते एडजस्टेड फूड किंवा जे नायट्रोजिनस एक्सक्रेटरी प्रोडक्ट जे असतात मेनली अमोनिया असतं काय करतो? आउटसाईडमध्ये टाकला जातो लिव्हिंग ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर करंटच्या थ्रू. The next reproduction. Spermatozoa enter other sponges and along with the water current. वॉटर करंटच्या थ्रू काय होते? जो स्पर्मॅटोझोआ असतो तो काय करतो? एंटर करतो अदर स्पॉन्जेसमध्ये. ओके. द नेक्स्ट इज द सायकॉन टाईप कॅनल सिस्टीम. आता सायकॉन टाईप ऑफ कॅनल सिस्टीममध्ये बघा द टाईप ऑफ कॅनल सिस्टीम इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायकोनॉइड स्पॉन्जी. ही जी कॅनल सिस्टीम असते ते काय म्हटलेलं आहे? कॅरेक्टरिस्टिक्स कशाचं देते? सायकोनॉइड स्पॉन्जीज. एक्झाम्पल सायफा अँड ग्रँटिया. बॉडी वॉल इज सेकंडरीली फोल्डेड टू फॉर्म द इनकरंट अँड रेडियल कॅनल्स. बाजूला फिगरसुद्धा दिलेली आहे बघा. ही जी बॉडी वॉल आहे सेकंडरी फोल्ड फॉर्म करते फोल्डेड ऑफ द इनकरंट आणि रेडियल कॅनल्सनी आहे विच ओपन्स इन टू द स्पॉन्जोसिल बाय द ओपनिंग कॉल्ड ॲज अ ॲपोपिल. या ठिकाणी जी ओपनिंग प्रेझेंट आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? इनकरंट कॅनल्स आणि रेडियल कॅनल्स हे दोन्ही कॅनल्स काय असतात? प्रेझेंट आहे. पहिली इनकरंट आहे देन रेडियल आहे पुन्हा इनकरंट आहे अँड रेडियल आहे. फिगरमध्ये ऑब्झर्व करा लक्षात येईल. सुरुवातीला बघा ही जी कॅनल सिस्टीम आहे कॅरेक्टरिस्टिक्स कशाचं आहे? स्कॅनिडॉइड स्पॉन्जीचं. एक्झाम्पल आहे सायफा. आता ही जी बॉडी वॉल आहे सेकंडरीली फोल्डेड असते म्हणजे फॉर्म करते इनकरंट आणि रेडियल कॅनल्स. इनकरंट कॅनल्स अँड रेडियल कॅनल्स. ओके. आणि ही जी ओपन होते इन टू द स्पॉन्जोसिल बाय ओपनिंग कॉल्ड ॲज ओपोपिल. ही जी असतात कशामध्ये ओपन होतात? ऑफ द स्पॉन्जोसिल आणि त्या ओपनिंगला काय म्हटलं जाते? ओपोपॉइल. बघा या ठिकाणी दिलेलं आहे लेबलिंग ओपोपॉइल. बोथ द टाइप्स ऑफ कॅनल्स आर इंटरकनेक्टेड बाय द मायन्यूट पोर्स कॉल्ड ॲज अ प्रोस्पॉइल्स. हे जे असतात दोन्ही कॅनल जे असतात ते काय असतात? इंटरकनेक्टेड असतात मायन्यूट पोरनी त्याला म्हटलं जाते प्रोस्पॉइल्स.
इनकरंट पोर्स किंवा ओस्टिया जे असतात फाउंड इन टू द आउटर सरफेस ऑफ द बॉडी अँड ओपन इन टू द इनकरंट कॅनल्स. इनकरंट पोर्स किंवा ओस्टिया कशा असतात, कुठे असतात, आउटर सरफेसमध्ये बॉडीच्या, आणि ओपन कशामध्ये होतात, इनकरंट कॅनल्समध्ये. देन विच लीड्स इन टू द ॲडजसंट रॅडियल कॅनल्स थ्रू द मायन्यूट ओपनिंग कॉल्ड ॲज अ प्रोस्पॉइस. म्हणजे इनकरंट कॅनल्स किंवा इनकरंट पोर्स किंवा ओस्टिया जे असतात ते आउटर साईडमध्ये असतात आणि ओपन कशामध्ये होतात, इनकरंट कॅनल्समध्ये. देन रॅडियल कॅनल ॲडजसंटमध्येच काय प्रेझेंट आहे, इनकरंट कॅनलच्या ॲडजसंटमध्ये काय प्रेझेंट आहे, रॅडियल कॅनल्स. बघा फिगरमध्ये लक्ष देईल तुम्हाला, ते ओपन होतात मायन्यूट ओपनिंगमध्ये. ती मायन्यूट ओपनिंगला काय म्हणतात, प्रोस्पाइस. The radial canals are the flagellated chambers and that open into the central spongiocele by the internal opening called as a apopois. हे जे रॅडियल कॅनल्स असतात ते कसे असतात, फ्लॅजिलेटेड चेंबर्स असतात आणि ते ओपन कशामध्ये होतात, सेंट्रल स्पॉन्जोसिलमध्ये. म्हणजे रॅडियल कॅनल जे असतात ते कशामध्ये ओपन होतात, स्पॉन्जोसिलमध्ये. फ्लॅजिलेटेड चेंबर, रॅडियल कॅनलचे जे फ्लॅजिलेटेड चेंबर्स आहेत ते कशामध्ये ओपन होतात, स्पॉन्जोसिलमध्ये. बाय द इंटरनल ओपनिंग, ती काय असते, इंटरनल ओपनिंग असते, त्याला म्हणतात ऑपोपॉइस. म्हणजे बघा रॅडियल कॅनलची जी ओपनिंग असते, मायन्यूट ओपनिंग असते, त्याला म्हणतात प्रोस्पॉइस. पण रॅडियल कॅनलची जे फ्लॅजिलेटेड चेंबर इनर सेंट्रल स्पॉन्जोसिल कॅव्हिटी जी आहे इंटरनलमध्ये ओपनिंग होतात, जे रॅडियल कॅनलच्या स्पॉन्जोसिलची जी कॅव्हिटी आहे इंटरनलमध्ये जी ओपनिंग असते त्याला म्हणतात ऑपोपॉइस. स्पॉन्जोसिल इज अ नॅरो विदाउट फ्लॅजिलेटेड सेल्स बट इट इज लाईन बाय द पिनॅकोसाइट्स. स्पॉन्जोसिल कसे असतात, नॅरो आहे, विदाउट फ्लॅजिलेटेड सेल्स आहे, बट लाईन कशाने आहे, पिनॅकोसाइट्स. अँड दिस ओपन्स कशामध्ये होतात, एक्सटर्नली थ्रू द ऑसिक्युलममध्ये. म्हणजे स्पॉन्जोसिल जे असतात एक्सटर्नली कशामध्ये ओपन होतात, थ्रू द एक्सटरियरली ओपन होतात थ्रू द ऑसिक्युलम. So in this lecture this topic completed. In next lecture we will start the next phylum Cylindrata. Okay, thank you.